आणि जळगावमधल्या अमळनेर येथील ज्या महाविद्यालयामध्ये हे साहित्य संमेलन सुरू आहे त्याच महाविद्यालयामध्ये साने गुरुजी वास्तव्याला आणि नोकरीला होते। साने गुरुजी यांचा मुक्काम ज्या खोलीत असायचा त्या खोलीमध्ये साने गुरुजी यांचा स्मृती कक्ष तयार करण्यात आलाय आणि साने गुरुजी यांच्या अनेक आठवणी सुद्धा इथे आहेत। या स्मृती कक्षामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विक्रांत यांनी। पाहूया। 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते अमळनेर मध्ये पार पडते। खरं तर अमळनेरची ओळख जी आहे ती साने गुरुजींची भूमी, साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून आहे। आता मी जिथे उभा आहे तिथे साने गुरुजी यांचा स्मृती कक्ष आहे। ज्या महाविद्यालयात खरं तर ज्या महाविद्यालयाच्या पटांगणामध्ये हे साहित्य संमेलन पार पडते त्याच महाविद्यालयामध्ये साने गुरुजींचा हा स्मृती कक्ष आहे। खरं तर काही काळ साने गुरुजींचा वावर सुद्धा या स्मृती कक्षामध्ये होता। आपण या स्मृती कक्षामध्ये आल्यानंतर पाहू शकतो की साने गुरुजी यांच्या आयुष्याशी निगडित त्यांनी लिहिलेले काही जे विचार आहेत ते इथे लावण्यात आलेले आहेत। त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरातील एक कविता आहे, एक काव्य आहे जे इथे या स्मृती कक्षामध्ये लावण्यात आलेले आहे। या व्यतिरिक्त आपण इकडे आलो तर साने गुरुजी यांचा एक फोटो आहे, त्यांचं छायाचित्र आहे आणि त्याखाली स्वतः साने गुरुजी यांनी केलेलं हस्ताक्षर जे आहे मस्टरवरचं, मस्टरची जी कॉपी आहे ती लावण्यात आलेली आहे ज्यावर त्यांची स्वाक्षरी आहे हे आपण पाहू शकतो। या खोलीमध्ये आल्यानंतर, या स्मृती कक्षामध्ये आल्यानंतर खरंच साने गुरुजी यांच्या सगळ्या आठवणी जाग्या होतात। आपल्यासोबत बोलण्यासाठी खरं तर या संस्थेच्या ज्या विश्वस्त आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया, जाणून घेऊया नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत। ताई, साने गुरुजींचं वास्तव्य या ठिकाणी होतं, या कक्षामध्ये होतं। इथे आल्यानंतर निश्चितच तुम्हाला ऊर्जा मिळत असेल आणि आज साहित्य संमेलन जे आहे ते याच भूमीवर पार पडते, काय भावना आहेत? सर, 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला जे मिळालं ते साने गुरुजींचं अमळनेर म्हणूनच मिळालेलं आहे। साने गुरुजींच्या नावाने ओळखलं जाणारं आमचं अमळनेर याला अनेक अशी कारणं आहेत। साने गुरुजी तत्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी 1923 मध्ये अमळनेरला आले आणि तत्वज्ञान केंद्रामध्ये अभ्यास करत असताना श्रीमंत प्रताप शेटजींशी त्यांची ओळख झाली आणि प्रताप शेटजी हे अशी चांगल्या चांगल्या ज्या व्यक्ती असायच्या हिऱ्यासारख्या, ते हिरे निवडणारे जणू ते जवाहिरे होते। त्यांनी साने गुरुजींची निवड केली प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक या पदासाठी। प्रताप हायस्कूलला 103 वर्ष झालेली आहेत स्थापनेला आणि तिथे साने गुरुजी 1924 मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत झाले। कॅमेरा पर्सन शिवा कुरील सह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, अमळनेर।